नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या युट्यूब चॅनलवर। आज एक मोठी खुशखबर घेऊन आलोय, विशेषतः अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका बहिणींना। चला तर मग या बातमीची सविस्तर माहिती पाहूया। आज आपण काय काय पाहणार आहोत याचा थोडक्यात आढावा। शासनाने आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी आणलेली आनंदाची बातमी नक्की काय आहे याची संपूर्ण माहिती। कोणत्या गावात लाडक्या बहिणींसाठी शेताच्या बांधावर पोहोचली अंगणवाडी सेविका। तिसऱ्या हप्त्याविषयी काय आहेत नवीन अपडेट्स हे जाणून घेऊयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आपल्या सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण ही योजना राबवली जात आहे आणि हजारो महिलांनी या योजनेत अर्ज भरले आहेत। परंतु या योजनेसाठी अर्ज गोळा करणाऱ्या सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्यासाठी शासनाने एक नवीन घोषणा केली आहे। येणाऱ्या नवरात्रीत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले आहेत अशा प्रत्येक फॉर्म साठी शासन त्यांना प्रत्येकी 50 रुपयाचा भत्ता देणार आहे। हा भत्ता म्हणजेच त्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे आणि यामुळे सेविकांचा उत्साह अधिकच वाढेल यात शंकाच नाही। सातारा जिल्ह्यातील मोडकवाडी, जिंती आणि शिंगणवाडी या गावांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम पार पडली। पेरणीच्या काळात महिलांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अंगणवाडी सेविकांनी शेतामध्ये जाऊन महिलांना योजनेची माहिती दिली आणि शेताच्या बांधावर बसून त्यांचे अर्ज भरून घेतले। या उपक्रमाचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक झाले होते। आता या योजनेच्या सविस्तर माहितीकडे पाहूया। लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहेत। योजनेचा फायदा घेण्यासाठी अनेक महिलांनी अर्ज भरले आणि या अर्ज प्रक्रियेत अंगणवाडी व आशा सेविकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। या योगदानाची दखल घेत शासनाने त्यांना हा भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही योजनेचा फॉर्म भरायला अजूनही सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज गोळा करण्यास सुरुवात करा। भत्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला पैसे मिळाले आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा। ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नाही असं कमेंट करून कळवा। पुढील हप्त्याचे पैसे आता जिल्ह्यावर दिले जाणार आहेत, त्यामुळे तुमचा नंबर कधीही लागू शकतो। कोणालाही योजनेविषयी प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारायला संकोच करू नका। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। मित्रांनो, ही बातमी आवडली असेल तर लाईक, कमेंट करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कृपया आपल्या इतर सहकारी सेविकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयोगी माहिती सोबत। तोपर्यंत तोंड बंद।